निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा होता एक. हा सांगा ना, कुठून बोलताय? मी कल्याण मधूनच बोलतेय. अरे बापरे, कल्याण कुठे? कल्याण बिर्ला कॉलेज मॅडम. अरे बापरे. हा. हा सांगा ना ताई, आणि नाव सांगू शकता? हो सांगू शकते. माझं नाव प्रमिला नम्रता मोरे आहे. अच्छा अच्छा. आणि काय अनुभवला, म्हणजे थोडक्यात सांगा. नेटपॅक संपतो ना आपल्या सेवेकरांचा. हा हा. थोडक्यातच सांगते. 2-3 अनुभव आहेत मॅडम. आणि एक म्हणजे कालचाच ताजा अनुभव तो म्हणजे मी एका हळदी कुंकाला गेली होती आणि बाईक वरून माझ्या होती, तर भाजी वगैरे घेतली सगळी आणि माझी पर्स होती. तर ती पर्स त्या भाजीच्या पिशवीवरती ठेवली आणि त्याच्यावरती म्हणजे मी मध्ये गॅप असतो ना गाडीच्या इथे, ते ठेवली. आणि मग साडी नसली होती, त्याच्यामुळे ते कधी ती पर्स पडली ना येताना मला कळालीच नाही. आणि पर्स मध्ये माझा मोबाईल होता, परत 2,500 रुपये होते आणि सगळे म्हणजे आपले पॅन कार्ड ते सगळं पर्स मध्ये होतं. आणि मध्येच मला ना असं जाणवलं की ती नाहीये करून, म्हणजे मला असं हलकं हलकं वाटलं, तिथे पायाजवळ जाणवलं नाही. म्हणून मी काय केलं, परत बघितलं, गाडी थांबून बघितलं तर ती माझी पर्सच नव्हती. मी एवढी घाबरली ना, म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये होतं ना, तर मी खूप घाबरून मग परत गाडी वळवली आणि मी त्याच रोडने गाडी घेऊन गेली. पण असं झालं, म्हणजे इथून भाजी घेतली होती तिथे गेले, बघितलं की ते आहे का, त्यांना विचारलं माझी इथे पर्स पडली का गाडी टर्न करताना वगैरे. बरोबर. तर ते बोलले नाही इथे नाहीये. मग मला आठवलं की म्हणजे माझ्या फोनवरती मी कॉल करून बघते करून. ते त्यांच्याकडून फोन घेतला आणि मी कॉल केला. तर कॉल केला ना, तर त्या एका माणसाने उचलला फोन. तो बोलला की जसं मी हॅलो केलं ना, तसं तो काय बोलला, तुमची पर्स आहे ना मॅडम? म्हटलं हा माझी पर्स. अरे बापरे. आणि तो बोलला मी स्टेशनला चाललोय आता, 10 मिनिटात मी परत येतो करून. तुम्ही कुठे आहात ना, तिथे थांबून राहा करून. तर त्या जवळजवळ 5-10 मिनिटाचं अंतर होतं तिथे, म्हणजे मी परत जिथून माझ्या घरापासून रिटर्न गेली होती ना, तर तिथेपर्यंत. तर मी नुसती स्वामींचंच धाव करून म्हटलं, स्वामी आता म्हणजे माझा मोबाईल म्हणजे जवळजवळ 20-एक हजाराचा मला आता फटका, जर मोबाईल तुम्ही काढून घेतला वगैरे असं. मी बोलत होती स्वामी राहू दे, म्हणजे तो माझं हे म्हणजे पर्स कोणाला तरी मला तर वाटलंच नव्हतं माझी पर्स भेटेल आता, कारण म्हटलं पडली आणि कुणी घेऊन घेतली तर कोण. बरोबर. पण त्या रिक्षावाल्याला ती पर्स भेटली होती आणि मग त्यात थांबा करू, आणि मग त्याने मला ती पर्स आणून दिली मॅडम. बापरे. आणि तो बोलला की मॅडम बघून घ्या तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे. किती स्वामींची कृपा. हो. मी माझ्या मिस्टरांना पण घरी येऊन सांगितलं, म्हटलं आज बापरे एवढा मोठा म्हणजे फटका बसणार होता असं. बापरे, केवढा मोठा अनुभव आहे. हो. आणि अजून एक मॅडम एकदम छोटासा अनुभव आहे सांगते की स्वामी म्हणजे कसं आपलं ऐकून घेतात ना, की मी ऍक्च्युली ना मेकअप आर्टिस्ट आहे. तर मी मेकअपला गेली, म्हणजे एक ठिकाणी मला मेकअपची ऑर्डर भेटली होती. पण असं झालं की ती माझ्या मैत्रिणीची ऑर्डर होती, पण तिचे भाऊ म्हणजे सक्का भाऊ एक्सपायर झाला ना, तर तिने मला फोन केला आणि बोलली की नम्रता तू ही ऑर्डर करशील का, कारण ब्रायडलची ऑर्डर होती ती, आणि ब्रायडल आणि सायडरची ऑर्डर होती. आणि ती राहते शहाडला आणि मी इथे कल्याणमध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे ती माझी मैत्रीण शहाडला राहते असं. तर मी म्हटलं की
ठीक आहे करते मी तुझी ऑर्डर, आणि मी गेली. पण मग ती ज्यांच्याकडून ऑर्डर होती ना ती ते शहाडीचीच ऑर्डर होती ना, मग त्यांनी तिने ट्रॅव्हलिंग नाही दिलं तिला, असं म्हणजे घराजवळच होतं ना ते. बरोबर. मग मी यांना कन्व्हिन्स करत होती की कारण मला ती 3 दिवसाची ऑर्डर होती, त्यामुळे 3 दिवसासाठी मला येणं जाणं करावं लागणार. मग मी बोलली की माझे ट्रॅव्हलिंग तुम्ही द्याल का, तर ते बोलले नाही आमचं त्यांच्याशी बोलणं झालं तर मी ट्रॅव्हलिंग नाही देणार तुम्हाला. अरे आणि मॅडम असं म्हणजे बोलायला नाही पाहिजे, पण त्यांचं घर वगैरे एवढं बघायला एवढं छान होतं. पण मग ते म्हणजे एवढे तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता, हो दिलं पाहिजे. बरोबर आहे, दिलं पाहिजे ना असं. पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मी थोडीशी नाराज होती, फक्त स्वामी नाही येऊन म्हटले की स्वामी म्हणजे बघा ना ह्याच्यात माझी काय गलतीच नाहीये, पण माझ्याच म्हणजे जे मला पैसे भेटेल त्याच्यातलेच मला द्यावे लागणार. बरोबर. म्हणजे जे माझ्या सोबत म्हणजे ट्रॅव्हलिंगचे जे पण पैसे जातील ना बरोबर असे. तर मला ते थोडस नाही पाहिजे होतं. पण म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो तिकडे. तर माझा जो हे होता ना काय बरं ब्लो ड्रायर होता ना, तो जास्त होलचा होता. मग ते हेअरस्टाईल करताना ना, आणि ते नुकते शिफ्ट झालेले ना तिकडे त्यांच्या घरात. तर ते त्यांचं काहीतरी पॉइंट मध्ये काहीतरी हे होतं, म्हणजे जे मेन वायर असतात आणि आपण लाईट जातात तेव्हा तो वेगळा पॉइंट वापरतात. बरोबर. पॉवर जास्त जाते ना, तर त्यांनाच ते माहिती नव्हतं कुठचा पॉइंट कुठे आहे करून, तर त्यांनी ते ड्रायर त्या पॉइंटला लावलं, नॉर्मल पॉइंटला नाही. तर त्यांची सगळी लाईटच हे होऊन गेली. पहिल्या दिवशी असं झालं. ते बोलले की आपण, आणि त्यांचा हॉल होता तो त्यांच्या सोसायटीमध्येच होता. ते बोलले की आपण तिथे जाऊ, आणि तिथे म्हणजे त्यांचं जे सेरेमनी होतं तिथे खोल्या घेतल्या होत्या त्यांनी रूम, म्हणे आपण त्या रूम मध्ये जाऊ आणि करू. तर मी म्हटलं चल करूया. मग आम्ही तिकडे गेलो मॅडम. तर तिथे मी असं बोलत होते स्वामी काय तू, आणि मी कधी पण जाते ना ऑर्डर मध्ये तेव्हा बोलते स्वामी चला आता तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित करा. असं बोलत होते. तर मॅडम ना तिथे मला एक त्या रूम मध्ये ना फुलपाखरू दिसलं होतं. म्हणजे ते पडद्यावरती होतं आणि बंद होती ती रूम, तरी पण म्हणजे आतमध्ये. बापरे. तर मी म्हटलं झालं असेल असं. मग तो दिवस आम्ही केला, आणि दुसऱ्या दिवशी असं झालं आपण घरी गेलो. आमचं ना तुम्ही ब्लो ड्राय वगैरे काहीच करू नका, नॉर्मल हे करा. काय म्हणजे हेअरस्टाईल जे आपण जे काल क्रिम्पिंग वगैरे केले ना त्याच्यावरच तुम्हाला जी काय हेअरस्टाईल होईल ती करा, कारण आज परत लाईट गेली तर हे होईल. मग आम्हाला मॅडम माहितीये का कमी कामामध्ये पण आम्ही पैसे दुसऱ्या दिवशीचे चार्ज पण तेवढेच घेतले ना मॅडम, ते काही कमी केले नाही मी. मग मला असं वाटलं चला ठीक, म्हणजे काम कमी करावं लागलं पण पैसे मला तेवढेच भेटले. म्हणजे सगळं ऍडजस्ट करून घेतलं. मी एवढी खुश झाली ना की म्हटलं काय इकडून तिकडून काय नाही काय ऍडजस्ट होऊन गेलं. आपली सगळी काळजी असते, म्हणजे मला ते सारखं हे होत होतं की काय हे असं काय हे असं. आणि अजून एक दुसरा अनुभव म्हणजे त्या दिवशी ना मी तुमचे रोज अनुभव संध्याकाळी स्वयंपाक करताना तुमचा अनुभव असतोच ऐकायचं, हे लावायचं. आणि मी गुरुचरित्र म्हणजे जेव्हा पण मला वाटतं तेव्हा मी गुरुचरित्र वाचत असते. तर मी त्या दिवशी संध्याकाळी गुरुचरित्र वाचलं, आणि मी बोलली मनातल्या मनात काय बोलली नाही, मला ना आज गुरुचरित्राचेच अनुभव ऐकायचे, काय काय कोणाकोणाला कसे काय अनुभव येतात ते. आणि नेमकं मॅडम ना मी तुमचं स्वामी ओम चॅनल लावलं, आणि त्याच्यावरती एक कोणती तर एक म्हणजे एक बाई होती ती ते गुरुचरित्राबद्दलच नाही का, तिला 1,40,000 पॅकेज भेटलं होतं तिला.
तो अनुभव त्या दिवशी शेअर झाला होता तुमच्याकडून. मी एवढी खुश झाली ना, म्हणजे मनातल्या मनात असं बोलते काळजी. केवढी छोट्या छोट्या खूप साऱ्या म्हणजे हे येतात. आणि कालचा अनुभव तर खूपच छान होता मॅडम, की माझे हार्टबीट एकदम हे पर्स गेली आता सगळे, कारण त्याच्यात सगळे कार्ड वगैरे, बँकेचे कार्ड वगैरे सगळं असतं. 2 मिनिटासाठी एवढं हे झालं होतं ना, पण खूप छान. आणि असं काही नाही काय अनुभव येतच राहतात मॅडम. खूप छान शेअर करते. आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, बघा तुम्हाला किती ऑर्डर पण मिळतील आणि अजून तुम्ही दुसरा अनुभव छान शेअर कराल. नक्की नक्की मॅडम. त्या दिवशीचा अनुभव तर म्हणजे ऑर्डरचा अनुभव तर खूपच छान. म्हटलं की बापरे, म्हणजे कोणाचे कष्टाचे पैसे द्यायला पाहिजे. म्हणजे एवढे जास्त पण नव्हते मॅडम, 500-700 म्हणजे 3 दिवसाचे काहीतरी 700-800 रुपये होत होते. तर आम्ही समजायला पाहिजे की कष्टाचं असतं, कारण ते पैसे मी मला जे काय देणार त्याच्यातून कट करायचे. म्हणजे त्याच्यातून मला किंवा माझ्यासोबत ज्या मुली येतात त्यांना पण पेमेंट करावं लागतं. तर मध्ये पण मी एवढी खुश झाली ना, की म्हटलं चला स्वामींनी माझ्याकडून म्हणजे स्वामींनी तिथे नाही काय ऍडजस्ट केलं, असं ऍडजस्ट करून घरी येऊन एवढं मस्त. हो, घरी एवढे मस्त हे झाले. स्वामींना बोलली, स्वामी की केवढे छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घेता की म्हणजे असं शेअर करते. हो हो हो, थँक्यू मॅम. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.